राज्यात सोयाबीन दरात दबाव कायम असल्याचं दिसून येत आहे, तर केळीला चांगलाच उठाव मिळाला आणि कोथिंबीर 7,000वर पोहोचली आहे। अमेरिकेत थँक्स गिव्हिंग आणि हॅलोवीन सणांमध्ये भोपळ्यांचा जल्लोष साजरा केला जात आहे। सजावट ते पायीपर्यंत सर्वत्र भोपळ्याचं राज्य दिसून येते। धाराशिव आणि लातूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महाबीजकडून दगाफटका बसला, त्यामुळे हरभरा बियाणांचा पुरवठा 12 दिवसापासून ठप्प झालाय। दानाचे कोठार अशी ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात वेगळी वाट चोखळत अंबागड येथील भूमिपुत्र शेतकरी कंपनीने टोमॅटोपासून प्युरी आणि केचप प्रकल्पाची उभारणी केली आहे। या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुमारे 15 टन प्युरीचे उत्पादन करण्यात यश आले आहे। साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला, तर पालकमंत्री शंभूराज देसाईंची उसाला 3000 प्रतिटन उचल असल्याचे जाहीर केले। नाशिकमध्ये एनसीसीएफच्या कांदा वाहतूक प्रक्रियेत गोंधळ समोर आला, तर एकाच एजन्सीला ठेका दिला आणि पक्षपात आणि अनियमिततेचे आरोप करण्यात आले। पाटणमध्ये 6 महिन्यापासून पावसाचा तडाखा असल्यामुळे पेरणी न झाल्याने शेतकरी तहसील कार्यासमोर चटणी भाकरी खाऊन निषेध व्यक्त करत आहेत। अमरावतीत मोर्शी वरुड तालुक्यात 85,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत ठप्प झाली, तर सरकारच्या आश्वासनावर शेतकऱ्यांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे।